फेब्रुवारी 12 दिनांपासून जे भारतामध्ये आपल्याला माहीतच आहे की सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर जे तिथं स्थळ आहे ते बौद्धगया, ती महाबोधी सोसायटी, महाबुद्ध विहार, जे बुद्ध विहार आहे हे आजही बौद्ध लोकांच्या ताब्यात नाही. त्यासाठी गेले 1 महिन्याहून जास्त काळ भारतातले सर्व बौद्ध भिक्खुगण तसेच जगामध्ये जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या राष्ट्रातील सुद्धा जे भंते आणि बौद्ध समाज हे महाविहार जे आहे बुद्धगयेचे, ते बुद्धगयेचे महाविहार हे बौद्धांच्या हवाली द्यावं यासाठी गेला महिनाभर त्या ठिकाणी धरणं आंदोलन चालू आहे. बंधूंनो, आपल्याला सांगायचं असं की ज्यावेळी हे कसं पाहता हा काही लढा आजच या वर्षात लढा झालेला नाही आहे, तर बौद्धांचं जे स्थळ आहे, पवित्र स्थळ आहे, जागतिक लेवलचं स्थळ आहे आणि युनेस्को मध्ये त्याची नोंद आहे. जे 1949 मध्ये 49 मध्ये जो कायदा केलेला आहे बिहार सरकारनं त्यावेळी, आणि बिहार सरकारने हा जो कायदा केला त्या कायद्यानुरूप त्या ठिकाणी 9 जणांची सदस्यीय समिती आहे. तर या 9 जणांच्या सदस्यीय समितीमध्ये 4 जे आहेत ते हिंदू महंत आहेत, पुजारी, आणि त्याचबरोबर 4 बौद्ध भिक्खू आहेत, आणि 5वा जो आहे तो इम्पॉर्टंट, तिथला बुद्धगया या जिल्ह्याचा डीएम मॅजिस्ट्रेट जे आहे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि आतापर्यंत गेली कित्येक वर्ष त्या महाबोधी बुद्ध विहाराचे जे संचालक आहेत ते 9 जरी कमिटी असली तरी 5 जणांची कमिटी ही बहुमताने आतापर्यंत त्या ठिकाणी सर्व प्रकारचे जे तिथं ज्या रूढी आणि ज्या काही तिथं रीतिरिवाज केले जातात, ती पूजा अर्चा केली जाते, त्या ठिकाणी कर्मकांड केलं जातं, ते टोटली फुल हिंदू धर्माप्रमाणे केलं जातं. त्यामुळे हा एक प्रकारचा बुद्ध धम्मावर आणि बुद्धाचा जो विचार आहे, जो बुद्धाचा गाभा आहे, जो ढाचा आहे, त्याला कुठेतरी हे सगळं त्याचं उल्लंघन होत आहे. आणि ते उल्लंघन होऊ नये, जसं संपूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये कुठेही आपण घ्या, मस्जिद असो, चर्च असो, मंदिर असो किंवा गुरुद्वार असो, त्या कुठल्याही गुरुद्वार, कुठल्याही स्थळामध्ये अधर्मीय म्हणजे जो त्या धर्माचा अनुयायी नाही आहे त्या धर्माचे कोणीही त्या ठिकाणी त्या मंडळावरती सदस्य राहू शकत नाही. फक्त या महाबोधी बुद्ध विहार गयाचे बुद्ध विहारामध्येच मात्र ही शासनाने कमिटी केलेली आहे. तर ती कमिटी जी आहे ती बरखास्त करावी यासाठी, आणि जे बुद्धांचं पवित्र स्थळ आहे ते बौद्ध समाजाला, बौद्ध धम्मगुरूंना हे देण्यात यावं ही आमची मागणी आहे. त्याच्यासाठी येत्या सकाळी 10 रोजी त्या गोवा राज्यामध्ये पूर्ण गोव्याच्या संपूर्ण खेड्यापाड्यात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांना मानणारी जी जनता आहे त्या जनतेला आम्ही आव्हान करू इच्छितो आपल्याद्वारे की या शांती धरणा आंदोलनाला त्यांनी उपस्थित राहावे आणि आम्हाला सहयोग करावा, जेणेकरून आज 1 महिन्याहून जास्त काळ त्या ठिकाणी चाललेले जे आंदोलन आहे, शांती आंदोलन चाललेलं आहे, त्या आंदोलनाला त्या गोवा राज्यातूनही आम्ही पाठिंबा देऊ इच्छितो. त्यामुळे तुम्ही आता पणजीमध्ये धरणार किंवा आणखी कुठं धरणार? तर हे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी स्टॅच्यू आहे पणजीमध्ये, त्या ठिकाणी सर्व लोक त्या ठिकाणी पहिल्यांदा उपस्थित राहतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला त्या ठिकाणी पुष्प अर्पण करण्यात येईल, त्या ठिकाणी वंदना पूजा घेण्यात येईल, आणि तिथून मग शांती हे आंदोलन, धरणा आंदोलनाची प्रशासन सुरुवात होईल.
आणि आझाद मैदान या ठिकाणी आम्ही घेण्याचं ठरलं आहे. परंतु आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी जसं आता जराशी आम्हाला थोडी अडचण आलेली आहे, कारण त्या पणजी या ठिकाणी आझाद मैदानावर शिमगोत्सव चालू असल्या कारणाने त्या ठिकाणी मंडप उभारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तिथं अजून आम्हाला परमिशन मिळालेलं नाही. समजा त्या ठिकाणी परमिशन आम्हाला मिळाली तर तिथं होईल, नाहीतर आम्ही अन्य ठिकाणी धरणं धरण्याचं स्वरूप तिथं आपण करू. आणि त्यानंतर जे आपले माननीय उत्तर जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत, कलेक्टर साहेब, त्यांना आम्ही एक निवेदन देऊ. हे निवेदन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना, तसंच आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर आणि त्याच प्रकारे बिहारचे जे राज्यपाल आणि बिहारचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन देण्यात येईल. कारण हा जो 1949 साली जो विधानसभेमध्ये जो कायदा पारित केलेला आहे, हा कायदा रद्द करावा आणि आम्हाला हे महाविहार जे आहे ते केवळ भारतातीलच नाही तर जगातील बौद्धांना ते त्यांचं पवित्र तीर्थस्थान आहे, त्या ठिकाणी ते आम्हाला देण्यात यावं, ही आमची मागणी आहे, ही प्रमुख मागणी आहे. बोधी बुद्ध विहार जे आहे बुद्धगयेचं, ते तसं जर आपण पाहिलं तर 1949 मध्ये या भारताला भारतीय राज्यघटना लागू झाली नव्हती. त्यामुळे तो जो कायदा करण्यात आला, तो कायदा डायरेक्टली आपल्या भारतीय संविधानामध्ये जी कलमं आहेत, समानतेची, बंधुभावाची, प्रत्येकाला जो त्याचा धर्म आहे त्या धर्माची, प्रत्येकानं एकमेकाच्या धर्माची, प्रत्येकानं त्याची म्हणजे त्याप्रमाणे त्यांना वागायला दिलं पाहिजे आणि सरकारनंही त्याची दखल घेतली पाहिजे. आणि जी प्रेक्षणीय स्थळं, जी पूर्वीपासूनची स्थळं आहेत, ती स्थळं भारतानंच नव्हे तर पूर्ण जगातील जे युनेस्को म्हणून जी कमिटी आहे त्याने सुद्धा त्याला हे दिलेलं आहे. म्हणजे हेरिटेज जे आहे ते त्याचा सरकारनं त्याची दखल घेतली पाहिजे, त्याची राखण केली पाहिजे. तर जे कलम नंबर भारतीय संविधानाचं कलम नंबर 13, कलम नंबर 14, कलम नंबर 15, कलम नंबर 25, कलम नंबर 26, कलम नंबर 29 आणि 49, तसंच कलम नंबर 51A, F या सर्व कलमांचं उल्लंघन होत आहे. हे उल्लंघन न होता त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हा जो विधानसभेमध्ये, बिहारच्या विधानसभेमध्ये 1949 मध्ये जो कायदा अंमलात आलेला आहे आणि जे 5 जणांची आणि 4 जणांची अशी जी कमिटी 2013 मध्ये बनवली आहे, ती स्थगित करून पूर्णपणे जसं धम्मचारी प्रज्ञाचक्षूनं सांगितल्याप्रमाणे हा भारत सरकारने आणि बिहार सरकारने लवकरात लवकर ते बौद्धांचं स्थळ बौद्धांच्या हवाली करावं, एवढी आमची इच्छा आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. खरं तर हे आंदोलन आणि सध्याची परिस्थिती ही काही वर्षापासून, जे अगदी बघतो की मागच्या 100-150 वर्षापासून अगदी दुर्दैवी आहे. 1868 मध्ये ज्यावेळी लॉर्ड कनिंगम आणि बाकीच्या लोकांनी त्यावेळी हा जो कायदा पारित केला होता आणि त्याच्यानंतर 1949 मध्ये भारतीय संसदेमध्ये हा कायदा पारित झाला. आणि एक प्रकारे आपण म्हणू शकतो की आई आपल्या मुलाचं जतन चांगल्या प्रकारे करू शकते, तशी मावशी करू शकत नाही. म्हणून महत्त्वाचा मुद्दा इथे आहे की जे धर्म अनुयायी आहेत ते कोणत्याही धर्माचे असू दे, हिंदूंचं जे धर्मस्थान आहे ते हिंदूंकडे असतं, मुस्लिमांचं मुस्लिमांकडे असतं, तसंच बौद्धांकडे असावं अशी आमची कळकळीची आणि कळमळीची विनंती आहे. त्याला दुसरं एक अनुषंगाने सांगायचा मुद्दा आहे की हे पवित्र स्थळ अशा अर्थाने आहे की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना, असं आपण म्हणू शकतो की आशियाचा तो दीपस्तंभ आपण म्हणू शकतो, पण आशियाचाच नाही तर तो विश्वाचा एक काय आहे, एक प्रकारे दीपस्तंभ आहे, ज्यामुळे विश्वाचं कल्याण किंवा मानवतेचं एक जागर होतं आहे. आणि अशा पवित्र स्थळी ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना सिद्धार्थ गौतमांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि तिथे ते बुद्ध झाले, हे पवित्र स्थळ बौद्धांकडे असावं. आणि त्याच्यासाठी आम्ही जसं अनागरिक धर्मपाल असेल किंवा त्याच्यानंतर अनेक व्यक्तींनी काय केलेलं आहे की त्याच्यासाठी उपोषण केलेलं, आंदोलन केलेलं आणि आज तर काय ते चालूच आहे. आता तर त्याची तीव्रता वाढत आहे.
आणि त्यामुळे आम्हाला तीव्रतेने असं वाटतं आणि भारत सरकारला त्याचबरोबर जे काही त्यांना अनुसरून जे काही म्हणजे पदाधिकारी असतील किंवा जे काही माननीय मंत्री असतील तर त्या सर्वांना आमची कळकळीची विनंती आहे की हे जे पवित्र स्थळ आहे बौद्धांचं ते बौद्धांकडे हस्तांतरित करून त्यांना द्यावं. आणि दुसरा जो मुद्दा आहे की जो 1949 मध्ये जो कायदा काढलेला होता की 8 लोक हिंदू असावे, 8 लोक भिक्खू असावे आणि एक एक्स ऑफिशियल किंवा नियम जसं सरांनी आता सांगितलं ते असेल तो कायदा रद्द करून फक्त तिथे म्हणजे बौद्ध गुरूंचं तिथे स्थान असावं आणि जेणेकरून जे काही म्हणजे पारंपरिक जे काही म्हणजे दर्शनशास्त्र आहे भगवान बुद्धांचं तर ते दर्शनशास्त्र आजच्या युगामध्ये महाबोधी जे टेम्पल आहे तिथून ते प्रस्तुत व्हावं अशी आमची कळकळीची विनंती आहे असं आम्हाला वाटते. दुसरा एक मुद्दा हा आहे हे जर असं झालं तर चांगल्या प्रकारे गतिमानपणे हा फक्त म्हणजे भारतालाच नाही तर संबंध विश्वाला चांगल्या प्रकारे बुद्धिझम वेगळ्या पद्धतीने म्हणजे